अश्विनी सहकारी रुग्णालयात नवीन 1.5 TMRI आणि नूतनीकरण केलेल्या GE-ICUचं उद्घाटन थाटात करण्यात आलं। अश्विनी सहकारी रुग्णालयामध्ये नवीन 1.5 TMRIचं आणि नूतनीकरण केलेल्या गॅस्ट्रोएंटरोलॉजी ICU अर्थात GE-ICUचं उद्घाटन चेअरमन बिपिनभाई पटेल यांच्या हस्ते मोठ्या थाटात करण्यात आलं। या दोन्ही कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, डॉक्टर गुरुनाथ परळे, संचालक डॉक्टर विजय पाटील, डॉक्टर सुजित जहागीरदार, डॉक्टर विनीत वाकडे, रुग्णालयाचे संचालक मंडळ सदस्य, तज्ज्ञ डॉक्टर, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। यावेळी डॉक्टर गुरुनाथ परळे यांनी हृदयाच्या 4 मोठ्या आजारांबाबत सविस्तर माहिती सांगितली। डॉक्टर सुजित जहागीरदार आणि डॉक्टर विनीत वाकडे यांनी नवीन 1.5 TMRI मशीनबाबत पोटाच्या विकारावर कसा उपयोग होतो याबद्दल माहिती दिली। डॉक्टर विजय पाटील यांनी अश्विनी रुग्णालयाच्या प्रगतीबाबत आणि अद्ययावत मशिनरी तसंच उपचाराबद्दल माहिती दिली। यावेळी बोलताना चेअरमन बिपिनभाई पटेल म्हणाले की अश्विनीच्या तज्ज्ञ आणि निष्णात डॉक्टरांच्या परिश्रमामुळे तसंच इमर्जन्सी सेवेमुळे अश्विनी रुग्णालयानं रुग्णसेवेत मोठं योगदान दिलं आहे। या पत्रकार परिषदेला संचालक अशोक लामतुरे, डॉक्टर राजीव प्रधान, विलास पाटील, यशोदाबाई डागा, इंदुमती अलगोंड, डॉक्टर श्रीराम अय्यर, डॉक्टर विरूपाक्ष जोशी यांची उपस्थिती होती। आज अश्विनी हॉस्पिटलमध्ये नवीन MRI चे उद्घाटन झालेले आहे 1.5 टेस्ला। या MRI चे वैशिष्ट्य असे आहे की याच्यामध्ये एक डेडिकेटेड कार्डियक सॉफ्टवेअर आहे, म्हणजे हृदयाच्या विविध आजारांचे याच्यामध्ये निदान करता येते, त्याची तीव्रता समजते। आजवर सोलापूरमध्ये बरेच MRI आहेत, पण याच्यामध्ये हृदयरोगाविषयी तपासणी असण्याचे कुठलेही सॉफ्टवेअर नाही। ते आज अश्विनीमध्ये उपलब्ध झाले। याच्यामुळे बऱ्याच लोकांना, हार्ट अटॅकच्या पेशंटना, कार्डिओमायोपॅथीच्या पेशंटना, अरिथमिया असलेल्या रुग्णांना व जन्मजात हृदयरोग असलेल्या सर्व रुग्णांना याचा फायदा होतो। अश्विनी हॉस्पिटल येथे आज आपण एक नूतनीकरण करून एक गॅस्ट्रो ICU असे तयार केलेले आहे। पोटाचे आजार खूप प्रकारचे असतात, पोटदुखी, उलट्या जुलाब, रक्ताची उलटी, आतडीला होल पडणे, जॉन्डिस, यकृताचे आजार, पॅनक्रियाचे आजार, असे बरेचसे जे सिरियस आजार असतात ते औषधाने बरे होतात, पण काही रुग्णांना ऑपरेशनची जरूरत पडू शकते। बऱ्याच हॉस्पिटलमध्ये मेडिकल ICU असतं, सर्जिकल ICU असतं। हा आमच्याकडे एक युनिक कन्सेप्ट आम्ही तयार केलेला आहे की एकाच ICU मध्ये मेडिकल व सर्जिकल पेशंट्स आम्ही एकाच ठिकाणी मॅनेज करू शकतो, ज्यामुळे पेशंटला जास्त चांगले ट्रीटमेंट व योग्य सुविधा मिळू शकतात। असा हा आम्ही गॅस्ट्रो ICU तयार केलेले आहे। माझ्यावर माझे सहकारी डॉक्टर विनीत वाकडे हे सर्जिकल गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट आहेत। असे आम्ही 2 डॉक्टर म्हणून ह्या ICUत रुजू आहोत आणि पेशंटला जे एकदम ऍडव्हान्स्ड सायंटिफिक ट्रीटमेंट आम्ही द्यायची ते तयारी केली। कायम समर्पित आहे। आमच्या रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्सेस व इतर कर्मचारी यांनी पूर्ववेळेला चांगल्या दर्जाच्या रुग्णसेवेमुळे रुग्णांचा आमच्यावर सन 1982 पासून ते आजपर्यंत अश्विनी सहकारी रुग्णालयाने मोठे अशी प्रगती केलेली आहे। या प्रगतीमध्ये अश्विनीचे सभासद, संचालक, तज्ज्ञ डॉक्टर्स, अधिकारी व कर्मचारी यांचे बरेच योगदान आहे। जे केअर लागतं किंवा बाहेरगावी पुन्हा मुंबई सारख्या ठिकाणी जावं लागतं, त्या कित्येक गोष्टी आम्ही ह्या 30 ते 40 वर्षांमध्ये टोटली ब्लॉक केल्यासारखं केलेलं आहे की बाबा सोलापूर आणि अश्विनीमध्ये असलेले रुग्णालय एकही ऑपरेशन किंवा एकही हार्ट पेशंट किंवा एकही कोणत्याही ब्रँच मध्ये आपण मागे पडलेलो नाही। आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तंत्रज्ञान इतकं विकसित होत आहे, त्याप्रमाणे आपल्याला जितकं शक्य आहे तेवढं आपल्या पेशंटना अत्याधुनिक सेवेची जी गरज भासते ती गरज आपण पूर्ण करीत आहोत। आणि त्याच निमित्ताने आज आपण पाहिला की MRI 1.5 टेस्ला त्याचे सगळे डिटेल आपल्याला दिलेलं आहे।